स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। माझे नाव सचिन कैलास मोडवे। मी कळमवरून मंचरला डिझेल आणण्यासाठी चाललो होतो। माझ्याकडे स्विफ्ट कार होती। तर एकलय रे या ठिकाणी इंद्रप्रस्थच्या पुढे आल्यावर मी राईट साइड लेफ्ट साइडला वळण्याचा प्रयत्न केला की आपण मंचरच्या बायपासला जाऊ। तर मागून मला आवाज आल्यासारखं झालं। माझ्या संग माझा मित्र सागर गावानी होता। तर तो म्हटला, सचिन भाऊ मागून आवाज आले, गाडीला कोणतरी ठोकले वाटतं। म्हणून आम्ही गाडी साईडला घेतली आणि थांबलो। पाहतोय तर पाठीमागून येणारी कार पलीकडल्या साईडला गेली होती आणि ती एक बसला अडकली होती। त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर धूर निघत होता। म्हणून आम्ही पाहिलं आणि बसमधली लोक सगळी उतरवली। नंतर इकडे कार येऊन पाहिलं तर कारमध्ये 3 लोक होती, 2 महिला आणि एक ड्रायव्हर। तर ड्रायव्हरची अवस्था बघितली तर मी तो जागेवरच गेल्यासारखं वाटलं मला। मग मी, सागर आणि अक्षय म्हणून एक मुलगा होता माझा मित्र, आम्ही तिघांनी त्यांना काढण्याचा प्रयत्न केला। काट्यांना फोन केला, काटे ॲम्ब्युलन्स आली। तिथं 4-5 ॲम्ब्युलन्स आल्या, त्यांना काढून सरकारी दवाखान्यात त्या ठिकाणी पाठवलं। तर 2 मुलं होती त्यांच्या संग, ती मुलं आधीच बाहेर पडली होती गाडीतून, पण ती गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला होता। पण त्या मुलांना सिद्धी हॉस्पिटलला पाठवलं। सिद्धी हॉस्पिटलला आल्यावर त्यांची चौकशी केली तर ते आहेत व्यवस्थित। मग त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला। मग बैलगाड्यामुळे माझा संपर्क चांगला असल्यामुळे मी निलेश नाना लोखंडे आणि माझे मित्र आहेत पिंपरी चिंचवड मध्ये साने म्हणून, त्यांना कॉन्टॅक्ट केला की अशी पिंपरीचे लोक आम्हाला या ठिकाणी ऍक्सिडेंट मध्ये दिसतायत, ते कोणी ओळखीचे आहेत का? तर निलेश नानांनी त्यांची चौकशी करून घरची माहिती सांगितली। मोबाईल होता, त्या मुलीला विचारलं तर तिने पासपोर्ट खोलून सांगितलं आणि त्यांच्याशी संपर्क केला। गाडीत किती व्यक्ती होते? गाडीमध्ये 3 व्यक्ती होत्या। ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला ना त्यावेळेस 3 व्यक्ती होत्या। एकूण 5 व्यक्ती होत्या गाडीत, पण गाडीतल्या 2 व्यक्ती ह्या रस्त्यावरच पडल्या होत्या बाजूला। आणि मग फोन केला का त्या? हा, त्यांच्या घरी संपर्क केल्यावर तिचे मामा, आजोबा, नातेवाईक ह्या ठिकाणी आता सिद्धी हॉस्पिटलला आलीत। घटना 11:30 वाजून 24 मिनिटांनी झाली। 11:25 ला आम्ही रस्त्यावर होतो तिथं। गाडी कोणत्या गाडीला धडकली? गाडी पाठीमागून आल्यामुळं गाडी धडकली कोणला हे कळालं नाही की पाठीमागून त्यांना डॅश बसला। ती गाडी पलीकडल्या डिवाइड क्रॉस करून लेफ्ट वरून चालले होते ते नाशिकवरून पिंपरी चिंचवडला, पण गाडी आता ऍक्च्युअली नाशिक तोंड करू नये म्हणजे डिवाइड तोडून पलीकडे गेली। पलीकडल्या डिवाइडला जाऊन पुढून येणाऱ्या बसला गाडी कंट्रोल नाही आली। मग त्यांनी दोघांमध्ये टक्कर होत गेली। गाडी बरीच 100-150 मीटर पुढे गेली होती। म्हणजे हा थोडक्यात अपघात जो आहे कुठे झालेला आहे? अपघात हा इंद्रप्रस्थ मंचर बायपासला आपण गावात यायचा मंचर काही ओळखतो ना त्या ठिकाणी झाला। दादा, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून कुठे चालले होता? काय घटना काय झाली आहे? माझं नाव विशाल दिलीप नगर आहे आणि मी पुण्याहून शहाद्याला जात होतो, नंदुरबार। तुम्ही कोणत्या गाडीमध्ये चालले होते? ती प्रायव्हेट लक्झरी गाडी होती, तिच्यात आम्ही चाललो होतो। साधारण किती जण होते? साधारण 30 ते 40 जणांची कॅपॅसिटी असते तिच्यात। मग आता ही घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस नक्की काय घटना झाली? तुम्ही कुठे बसले होता? मी वरती बसलो होतो पहिल्या याच्यावरती। ती डबल डेकर लक्झरी असल्यामुळे लोअर आणि अप्पर बर्थ असतो तिचा, तर मी अप्पर बर्थ मध्ये होतो, फर्स्ट सिंगल। आणि मी बसलेला असल्यामुळे मला एकदमच धक्का लागला जेव्हा गाडीची धडक झाली दुसऱ्या गाडीसोबत। तेव्हा तुम्ही कसं, म्हणजे तुम्हाला पुढे समोर लागलं की कुठे लागलं? तुम्हाला कुठे दुखापत झाली? मला नाकाला लागलंय पुढे, माझ्या सीटच्या पुढे ते बॅग ठेवण्यासाठी बनवलेलं असतं, ते लोखंडी असतं आणि त्याला माझी धडक झाली त्याच्यासोबत, मला नाकाला लागले। गाडी कुठली होती, काय धडकलेली? त्याबद्दल काही सांगता येणार नाही। धडक कशी बसली काय? नाही, मी उतरून बघितल्यावर ती जी डिझायर होती ती स्विफ्ट ती मागं होती आणि आमची लक्झरी पुढे होती।